पुणे शहरात चक्क आपल्या घरी किंवा सोसायटीमध्ये नाटक सादर झालं तर? हो, हे अगदी खरं आहे. गुफान संस्थेमार्फत नाटक घरात चाललंय जोरात या उपक्रमाअंतर्गत घरांमध्ये आणि सोसायट्यांमध्ये जाऊन कलाकार नाटक सादर करणार आहेत. बबड्या बोलकी हे नाटक विनामूल्य सादरीकरण करण्यात येणार आहे. लोणावळा, आंबेगाव, उत्तमनगर, सुखसागर नगर, सूस आदी ठिकाणी बालकलाकार आणि युवा कलाकार नाटक सादर करणार आहेत आणि प्रत्येकाने त्यासाठी जोरदार तयारी देखील केली आहे. ज्येष्ठ रंगकर्मी प्राध्यापक देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर यांच्या गुफान संस्थेकडून हा आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला. वेगवेगळ्या ठिकाणच्या सोसायट्या आणि घरांमध्ये अगदी विनामूल्य नाटक सादर केले जाणार आहे. नेट, मोबाईल, व्हिडिओ गेम्सच्या आजच्या गतिमान युगात मुलं आपल्या कुटुंबापासून अलिप्त होत आहेत. प्रसंगी अतिरेकी सुद्धा होत आहेत. पालक आपल्या कामानिमित्त सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत गुंतलेले असतात. अशा वेळेला मुलांचा पालक तसेच मालक हा मोबाईल होतो. व्हिडिओ गेम ते खेळताना दिसतात. त्यामुळे हे होऊ नये आणि मुलांना नाटकाची गोडी निर्माण व्हावी या हेतूनं हे नाटक सादर करण्यात येत असल्याचं यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी देवदत्त पाठक यांनी म्हटलंय. आपल्याला नमस्कार. नाटक घरात चाललंय जोरात या प्रकल्पाअंतर्गत आम्ही चक्क तुमच्या घरी येऊन नाटक करतो. हो, घरी. मुलांना बालनाट्य म्हणजे काय कळावं, नाटक म्हणजे काय कळावं आणि त्यांनी इतर कुठल्या मोबाईल, नेट किंवा व्हिडिओ गेम्स याच्यामध्ये अधिक रमण्यापेक्षा प्रत्यक्ष सजीव कलेमध्ये रमावं यासाठी म्हणून आम्ही नाटक घरात येऊन करतोय. हे करताना आम्ही तुमच्या घरातलं असलेलं वाजवी फर्निचर, तुमच्याच घरातले लाईट्स याचा नेमका वापर करतो आणि तुमच्या अतिशय छोट्याशा घरात सुद्धा आम्ही हा जो प्रयोग आहे नाटकाचा तो करतो. हे करताना आम्ही कोणालाही म्हणजे विशेषतः सोसायटीतले काही आजूबाजूची लोक असतील किंवा घरातली माणसं असतील किंवा आजूबाजूचे आपल्या छोट्या मित्रांचे त्यांचे मित्र असतील तर त्यांना आम्ही आमंत्रित करायला सांगतो आणि तो प्रयोग सगळ्यांसमोर आम्ही सादर करतो. त्याच्यानंतर त्याच्यावरती चर्चा पण करतो. आणि हे सगळं करताना नाटकाचा विषय हा पूर्णपणे मुलांच्या अनुभवविश्वातला आणि कल्पना विश्वातला असतो. त्याच्यामध्ये आम्ही नाटक सादर करतोय बबड्या बोलकी. हे नाटक ना मोबाईल, नेट आणि व्हिडिओ गेम्स याच्यासाठी मुलं जी काही धडपड चालली आणि हट्ट करून बसतात ना त्याच्यातून कशा पद्धतीने बाहेर काढावं मुलांना हे सांगणारं नाटक आहे. आणि हे नाटक सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्याकडे असलेली आमच्या गुरुस्कूलची टीम आहे ना ती चक्क शाळा बुडवून येते. हो, म्हणजे विशेष परवानगी काढून येते त्यांच्या प्रिन्सिपलची. हे सगळ्यात त्याचं वेगळेपण आहे. एका अर्थाने त्यांना सुद्धा आमच्या मुलांना नाटकाचा ध्यास आहे आणि हा ध्यास पूर्ण करण्यासाठी ही सगळी जी काही मुलं आहेत ना ती आमच्या बरोबर गेल्या अनेक दिवसांपासून येत आहेत. आणि घरामध्ये, शाळेमध्ये, तसंच सुट्ट्यांमध्ये, थिएटरमध्ये आम्ही जाऊन काय करतोय, नाटक करतोय. थिएटरला नाटक करणं अवघड जातं, पैसे खूप लागतात. पण घरामध्ये नाटक करणं, शाळेमध्ये नाटक करणं एकदम छोट्याशा बजेटमध्ये काम करता येतं. त्यामध्ये बघणाराही त्याचा आनंद घेता येतो आणि करणाऱ्यांना पण त्याचं समाधान मिळतं. येणाऱ्या काळात अनेक सण उत्सव देखील येणार आहेत. त्या प्रसंगी तुम्ही देखील गुफांच्या टीमला घरी बोलावून विनामूल्य हा प्रयोग आपल्या घरात राबवू शकता. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.